जय मित्रांनो, तर आता बऱ्यापैकी मुलांच्या मनामध्ये कागदपत्रांना घेऊन बऱ्यापैकी सध्या ही कन्फ्युजन असते की आता नेमकं कोणकोणते आपल्याकडे कागदपत्र असायला पाहिजे, कोणत्या तारखेच्या आतली असायला पाहिजे, नॉन क्रिमिलियरचं काय, त्याच्यानंतर कोणत्या कागदपत्राला कोणतं कागदपत्र ऑप्शनल आहे, त्याच्यानंतर समांतर आरक्षण, सामाजिक आरक्षण सर्व काही डिटेलमध्ये मी समजून सांगणार आहे व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला तुम्ही जर आतापर्यंत नवीन असाल तर पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट मी आपल्या चॅनलवर टाकत असतो, त्यामुळे जे नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं. इतर सर्व मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांचं कन्फ्युजन या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होईल. तर आता मित्रांनो, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, सर्व काही कन्फ्युजन तुमचं दूर होणार आहे. तर आता मित्रांनो, आपल्याकडे नेमके कागदपत्र कोणकोणते पाहिजे, तर आता आपल्याकडे सर्वात आधी 10वी 12वी मार्कशीट, त्याच्यानंतर दोन्हींचं 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आपल्याकडे असणे गरजेचेच आहे. कारण की आपली 12वी पासवरतीच आपली भरती असते, 10वी पासवरती आपली बँड्समॅन पोलीस ही भरती असते. त्याच्यानंतर जर बघितलं आता मित्रांनो, जर तुम्ही आता अर्ज भरताना बीए बीकॉम बीएससी वगैरे जर काही असं काही मेन्शन केलं असेल तर आपल्याकडे त्याच्या रिलेटेड त्याची जर तुमची डिग्री कंप्लीट झालेली असेल तर तुमच्याकडे डिग्री असणे गरजेचे आहे. त्याच्या जर नंतर तुमचं जर शिक्षणच चालू असेल सध्या तर त्याच्या रिलेटेड तुमच्याकडे मार्कशीट असणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आता मित्रांनो, तर जन्म दिनांक पुरावा आपल्याकडे असणे गरजेचे आहे. तर आता त्याच्या याला ऑप्शनल ऑप्शनल नेमके कोणकोणते डॉक्युमेंट आहे तर ते पाहू. जन्म दाखला आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे. शाळा सोडल्याची टीसी आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर बोनाफाईड असणे आपल्याकडे गरजेचे आहे. आता हे जे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेले आहे, जन्म दाखला, त्याच्यानंतर शाळेची टीसी, त्याच्यानंतर बोनाफाईड, आता या 3 डॉक्युमेंट पैकी आपल्याकडे एक जरी असलं तरीही चालून जाते. याच्या व्यतिरिक्त वगैरे काही आपल्याला वेगळं काही लागत नाही. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याकडे सर्व कॅटेगरीच्या मुलांकडे असणं गरजेचंच आहे. आता नॉन क्रिमिनल मध्ये काही कॅटेगरीना सूट दिलेली आहे, पण डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्या पोलीस भरतीच्या सर्व उमेदवारांकडे असणे गरजेचेच आहे. त्याच्याच बरोबर आता कर्नाटकामधील 865 गावांची मुलं पण, गावांचे उमेदवार पण ती आपल्या महाराष्ट्र पोलीसचा अर्ज भरू शकतात. जे 865 गावांमध्ये जे मोडतात कर्नाटक विभागामध्ये, कर्नाटक राज्यातील, तर आता त्यांच्याकडे त्यांच्या राज्याचं कर्नाटकाचं डोमिसाईल सर्टिफिकेट असलं तरीही काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर आता डोमिसाईल सर्टिफिकेटला डेट वगैरे काही नसते मित्रांनो. आपल्याकडे 2-3 वर्ष जुनं जरी डोमिसाईल सर्टिफिकेट असलं, आता डोमिसाईल सर्टिफिकेट बद्दल पण बऱ्यापैकी मुलांचं असं असते की त्यामध्ये डेटचा काही प्रॉब्लेम असतो का, हे असते का, ते असते का, तर काही नाही मित्रांनो. त्यामध्ये डेट वगैरे कधीची चालते. 2-3 वर्ष जुनं जरी आपल्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असलं तरी ते चालून जाते. त्याच्यानंतर आता मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेटचं असं आहे मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेट आता सध्याच्या कंडिशन मध्ये सगळ्यांकडे असणे गरजेचेच आहे. कारण की आता सर्वच्या सर्व मुलांकडे कास्ट सर्टिफिकेट आता ओपन मध्ये सध्या कोणी नाही. ओपन मध्ये आता एससीबीसी चे कास्ट सर्टिफिकेट पण मिळालेलं आहे, ईडब्ल्यूएस मिळालेलं आहे. त्यामुळे ओपन मध्ये सध्या आता कोणी नाही. त्याच्यामुळे सर्वांकडे कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचेच आहे. त्याच्यानंतर आता कास्ट व्हॅलिडिटी. आता मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटीचं असं आहे की कास्ट व्हॅलिडिटी आपल्याकडे जेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जातो, आपला अर्ज भरतो, तेव्हा जरी आपल्याकडे नसलं, जॉईनिंगच्या वेळेस पण आपल्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी जरी नसली तरीही काही प्रॉब्लेम येत नाही. 6 महिन्याच्या आत आपल्याला ते जॉईनिंग नंतर आपल्याला काही कालावधी देत असतात, म्हणजे 6 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला किंवा त्यापेक्षा वेळ जास्तही देतात. पण आता कास्ट व्हॅलिडिटीचं असं आहे की तुम्ही जॉईनिंग नंतरही 6 महिन्याच्या आतमध्ये कास्ट व्हॅलिडिटी जमा करू शकतात, आणि हे ओपन मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना वगैरे काही लागत नसते. तर आता नॉन क्रिमिनल मित्रांनो, आता नॉन क्रिमिनलचं असं आहे मित्रांनो की नॉन क्रिमिनल एससी कॅटेगरी, एसटी, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस या कॅटेगरीच्या उमेदवारांना नॉन क्रिमिनल लागत नाही. त्याच्याच बरोबर खेळाडूला, मग तो कोणत्या कॅटेगरीचा असो, त्याचं उत्पन्न कितीही असो, त्या उमेदवारांना, खेळाडू उमेदवारांना नॉन क्रिमिनल लागत नाही. त्याच्यानंतर एससी, एसटी, ईडब्ल्यूएस या कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांना, महिला उमेदवारांना समांतर सामाजिक आरक्षण, कोणालाही कास्ट आपलं नॉन क्रिमिनल लागत नाही. त्याच्यानंतर जर बघितलं आता पुढचं डॉक्युमेंट आहे, आता महिलांना 30% आरक्षण. आता महिलांना 30% आरक्षण याच्या रिलेटेड आता बऱ्यापैकी मला माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये, आता तुम्हाला सांगतो, जेव्हा अर्ज निघाले होते या भरतीचे तेव्हा बऱ्यापैकी मला याच्या रिलेटेड बी बऱ्यापैकी हे आले होते, कमेंट आल्या होत्या की आता 30%चं सर्टिफिकेट वगैरे. आता मित्रांनो, आता
बहिणींनो, तुम्हाला सांगतो की कास्ट आपल्या याच्या रिलेटेड आता महिलांचं 30% आरक्षण याच्या रिलेटेड सर्टिफिकेट वगैरे असं काही नसते. तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे म्हणजे तुम्ही 30%ला पात्र आहे अशा प्रकारचं हे याचा अर्थ होत असतो. आता एससी एसटी ईडब्ल्यूएसच्या महिलांकडे नॉन क्रिमिनल नसलं तरी काही विषय नसते. त्याच्यानंतर आता एनसीसीचे जर तुम्हाला 5 मार्क बोनसचे पाहिजे असाल तर तुम्हाला सी सॅट सर्टिफिकेट आपल्याकडे असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला 5 मार्क बोनस मार्क जर पाहिजे असाल तर आपल्याकडे सी सर्टिफिकेट असणे आपल्याकडे गरजेचे आहे. आता ओळखपत्र आपल्याकडे कोणकोणते पाहिजेत तर ओळखपत्र आपल्याकडे आधार कार्ड ते पण अपडेट असायला पाहिजे, पॅन कार्ड असायला पाहिजे, वोटर आयडी असायला पाहिजे, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असायला पाहिजे, त्याच्यानंतर लायसन असायला पाहिजे. तर आता हे जे मी तुम्हाला ओळखपत्र सांगितलेले आहे याच्यामधले एखाद दोन जरी आपल्याकडे ओळखपत्र असले, स्पेलिंग वगैरे दोन्ही वरती सारखं जर असलं तर काहीही प्रॉब्लेम येत नाही समोर. आता अशा प्रकारचं ओळखपत्र आपल्याकडे असणे गरजेचे. आता एमएससीआयटी बद्दल आता जरी आता तुमच्याकडे सांगतो मित्रांनो, पण आता अर्ज भरताना काय करायचं, एमएससीआयटी आहे का नोच करायचं, नो करायचं, ज्यांच्याकडे नाही त्यांनी नोच करायचं. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आहे का नोच करायचं. अशा प्रकारचं आता हे आहे. आता एमएससीआयटी कधी, आता एमएससीआयटीचं जर बोलायचं झाल्यास मित्रांनो तर आपल्याकडे अर्ज भरतानाही नसली तरी चालते, जॉईनिंग जेव्हा आपली होते, आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते तेव्हाही नसली तरी चालते. तुम्हाला काही कालावधी दिला जातो, त्या कालावधीच्या आतमध्ये आपल्याला एमएससीआयटी जमा करावी लागत असते. म्हणजे असं कंपल्सरी नाही की सध्याच पाहिजे. कास्ट व्हॅलिडिटीचंही तसं आणि एमएससीआयटीचंही तशाच प्रकारचं आहे. तर आपल्याकडे असं काही कंपल्सरी नाही की आताच पाहिजे. आता एलएमव्ही लायसन आपल्याकडे असणे गरजेचंच आहे. एलएमव्ही लायसन्स म्हणजे आता जरी आपण पोलीस शिपायाचा अर्ज भरू तरी पण आपल्याकडे एलएमव्ही लायसन आता सक्तीचं केलेलं आहे. पण यालाही तुम्हाला काही का याला समजा आता एलएमव्ही लायसन्ससाठी पण तुम्हाला काही अवधी दिला जातो, असणे गरजेचंच आहे. पण तरी पण हे आता लहान कुटुंब प्रमाणपत्र आता 2005च्या शासन नियमानुसार 2 पेक्षा जास्त अपत्यवाल्यांना अर्ज करता येत नाही हे आपल्याला तर माहिती आहे. 2005च्या म्हणजे आता 2005च्या नंतर म्हणजे आता काय सांगितलेलं आहे त्यांनी, 2005च्या शासन निर्णयानुसार 2 पेक्षा जास्त अपत्यवाल्यांना म्हणजे 2 पेक्षा जास्त ज्यांना अपत्य आहे त्यांना आपल्या पोलीस भरतीचा अर्ज वगैरे करता येत नाही अशा याचा अर्थ होतो. त्याच्या रिलेटेड हे सर्टिफिकेट असते. त्याच्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र. आता ना हरकत प्रमाणपत्राचं कसं आहे मित्रांनो, तर शासकीय सेवेत त्याच्यानंतर निमशासकीय सेवेत नोकरी करत असलेल्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून हे ना हरकत प्रमाणपत्र त्यांना घ्यावे लागत असते. आता काय करत असतात बऱ्यापैकी आपले एसआरपीएफचे बांधव जे भरती झालेले असतात, 1-2 वर्ष त्यांना सर्व्हिस झालेली असते, तर आता ते काय करत असतात, आपल्या जिल्हा पोलीसला अर्ज करत असतात. तर त्यांना हे ना हरकत प्रमाणपत्र त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना हे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागत असते. त्याच्याच बरोबर इतर ज्या भरत्यांकडून इतर ज्या क्लास 4 वगैरे जे काही असतील भरत्यांमध्ये जे म्हणजे भरती झालेली असतील तर त्यांना पण हे अशा प्रकारचं ना हरकत प्रमाणपत्र वगैरे लागत असते. म्हणजे आता शासकीय सेवेत असो की निम शासकीय सेवेत असो त्यांना अशा प्रकारचं ना हरकत प्रमाणपत्र लागत असते. म्हणजे सरकारी नोकरीवाल्यांना सर्वांना लागत असते. आता त्याच्यानंतर जर बघितलं समांतर आरक्षणाबद्दल बोलू. आता मित्रांनो महिलांना 30% आरक्षण याच्या रिलेटेड तर मी तुम्हाला सांगितलं, याचं असं वगैरे काही वेगळं काही सर्टिफिकेट वगैरे नसते. तुम्ही नॉन क्रिमिलियर मध्ये मोडतात. एससी एसटी ईडब्ल्यूएस च्या महिलांकडे नॉन क्रिमिनल नसलं तरी चालते आणि 30%चं सर्टिफिकेट वगैरे काहीही अशा प्रकारचं नसते. 1994 पासून या महिलांना अशा प्रकारचं आरक्षण लागू झालेलं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आता तर माजी सैनिकांना 15% आरक्षण असते. आता माजी सैनिकांना 15% आरक्षण असते, पण आता त्यामध्ये पण थोडी विभागणी अशा प्रकारे केलेली आहे. तुम्हाला सांगतो आता माजी सैनिकांकडे सर्वात आधी कोणकोणते कागदपत्र पाहिजे, तर माजी सैनिकांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून नोंदणी प्रमाणपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर अंतिम वेतन प्रमाणपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर डिस्चार्जचे प्रमाणपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर नाहरकत प्रमाणपत्र सेवेत असाल तर आपल्याकडे असणे गरजेचे आहे. ना हरकत प्रमाणपत्र जर आपण सेवेत असू तर आपल्याकडे असणे गरजेचे आहे. अशा प्रकारचं आपल्याला माजी सैनिकांना अशा प्रकारचं हे डॉक्युमेंट आपल्याला लागत असतात. तर त्याच्याच बरोबर आता माजी सैनिकांचं आणखी कशा प्रकारचं आरक्षण असते मित्रांनो, तर आता डिपेंडंट म्हणजे माजी सैनिकावर म्हणजे माजी सैनिकांवर अवलंबून असलेल्यांना हे डिपेंडंट सर्टिफिकेट आपल्याला डिपेंडंट आरक्षण लागू होत असते. तर आता पण याच्या काही अटी असतात. म्हणजे आता जर सैनिकाला जर एखाद्या युद्धामध्ये एखाद्या
एखाद्या युद्धामध्ये जर आता त्याला वीरमरण आलं, शहीद झाले जवान, तर त्याच्यानंतर कायमचं अपंगत्व आलं, तर त्यांना अशा प्रकारचं डिपेंडंट म्हणजे आता त्यांच्या घरच्यांना म्हणजे त्यांच्या मुलाला मुलीला अशा प्रकारचं डिपेंडंट आरक्षण माजी सैनिकामधून मिळत असते. त्याच्यानंतर जर बघितलं आता प्रकल्पग्रस्त त्याच्यानंतर भूकंपग्रस्त यांना आधी कसं असायचं, यांना दोघांना मिळून एकच आरक्षण असायचं. म्हणजे आता 2009च्या आधी यांना एकत्र आरक्षण होतं. तर आता प्रकल्पग्रस्तांना 5% आरक्षण आहे, त्याच्यानंतर भूकंपग्रस्तांना 2% आरक्षण आहे. अशा प्रकारचं हे आरक्षण आहे. त्याच्यानंतर खेळाडूला आता मी आधी सांगितलंय, खेळाडूला 5% आरक्षण असते, नॉन क्रिमिनल खेळाडूला लागत नाही. तर पण आता खेळाडूची काय अट आहे, तर विभागीय उपसंचालक क्रीडा आणि युवक सेवा यांच्याकडून ते पडताळणी करणं आवश्यक असलेलं याच्या रिलेटेड तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं असते. खेळाडूंना नॉन क्रिमिनल लागत नाही. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर आता होमगार्डला 5% आरक्षण असते. 3 वर्षापेक्षा जास्त सेवा असलेलं याच्या रिलेटेड जे तुमचं सर्टिफिकेट असते संबंधित समादेशकाकडून तुम्हाला हे प्रमाणपत्र देण्यात येत असते. त्याच्यानंतर पोलीस पाल्य. आता पोलीस पाल्याचं असं आहे की 5% आरक्षण आता पोलीस पाल्याला जर बघितलं आपण आता 5% आरक्षण असते. तर आता 3% त्यामधील पोलीस पाल्यांना असते आणि 2% त्यामधील अनुकंपा बेसवर ते पदे भरण्यात येतात. त्याच्यानंतर आता अनाथ कॅटेगरीना 1% आरक्षण दिलेलं आहे 2018 नुसार. तर आता महिला व बाल विकास विभागाकडून सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. अनाथ कॅटेगरीच्या मुलींना महिला व बाल विकास विभागाकडून सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. यामध्ये 2 भाग पडत असतात. तर त्यामध्ये संस्थापक अनाथ आणि त्याच्यानंतर संस्था बाह्य अनाथ अशा प्रकारे यामध्ये 2 पार्ट पडत असतात. आरक्षणाचा जर आता विचार केला मित्रांनो, तर आता अनाथच्या जागा मध्ये बऱ्यापैकी मुलं कन्फ्युज असतात. आता या ऍड मध्ये पण करंटच्या भरतीमध्ये पण आपण जाहिरातीमध्ये पण आपण बघितलेलंच आहे, अनाथच्या जागांबद्दल बऱ्यापैकी मुलं मुली कन्फ्युजच होती. आता कसं असते अनाथचं, तर अनाथचं जर आपण बघितलं तर अनाथचा 50 पेक्षा जर जागा 50 पेक्षा जागा असल्या तेव्हा त्यांना एक जागा दिली जातच असते. 50 पेक्षा असं नाही की 100 जागा असल्या तेव्हाच त्यांना एक जागा दिली जाईल. 50 पेक्षा जास्त जागा असल्या तर एक जागा, 150 पेक्षा जास्त जागा असल्या तर 2 जागा, अशा प्रकारे अनाथच्या आरक्षण असते. अंशकालीन पदवीधर. आता अंशकालीन पदवीधरचं मी एक सविस्तरपणे व्हिडिओ बनवलेला आहे. अंशकालीन पदवीधर. आता सर्वांच्या मनात एक प्रश्न बनत असतो की नेमके अंशकालीन पदवीधर नेमके हे कोण असतात, याच्या रिलेटेड मी सविस्तरपणे व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही सविस्तरपणे बघू शकतात. अंशकालीन पदवीधरला आधी 10% आरक्षण होतं, त्याच्यानंतर आता सध्या 5% आरक्षण आहे. आता याची वयोमर्यादा इतकी आहे मित्रांनो की 55 वर्षापर्यंत अंशकालीन पदवीधर तिथं अर्ज करू शकतात. पण आता अपवादात्मक ठिकाणी म्हणजे 1-2 ठिकाणीच अंशकालीन पदवीधर उपलब्ध होतात. त्याच्या व्यतिरिक्त सर्वच्या सर्व जागा ह्या रिकाम्या जात असतात. त्या आपल्याला माहितीच आहे, अंशकालीन पदवीधरच्या जागा जेव्हा रिकाम्या जातात त्या आपल्या सर्वसाधारण उमेदवारांना मिळत असतात. अशा प्रकारचं हे आरक्षण असते. तर आता हे सध्या आता याचं सर्टिफिकेट वगैरे काही उपलब्ध होत नाही. आता सुशिक्षित बेरोजगार अर्थसहाय्य योजना ही योजना आधी होती, ती अशा प्रकारचं सर्टिफिकेट प्रोव्हाइड करत होती. पण आता काय म्हणजे त्यामध्ये काय होतं की शासकीय कार्यालयामध्ये 3 वर्षापेक्षा दरमहा मानधनावरती ज्यांनी काम केले आहे त्यांना त्यांचा अनुभव आहे अशांना अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र दिले जात होते. पण आता हे नवीन प्रमाणपत्र वगैरे वाटप वगैरे काही होत नाही. आता एक मेन आहे मित्रांनो, आता बऱ्यापैकी मुलांना आता अंशकालीन पदवीधर तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर आता आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य. तर आता आत्महत्याग्रस्त, आता हे तुम्हाला माहिती नसेल बऱ्यापैकी मुलांना, तर आता तुमच्या ओळखीचं जर असं कोणी असेल तर 100% मित्रांनो त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्याचं आरक्षण कसं असते, तर आता यांना असं वेगळं आरक्षण वगैरे असं काही वेगळं काही कन्फ्युजन वगैरे भरतीमध्ये आपल्या भेटत नाही. पण आता जेव्हा समजा आता एखाद्या उमेदवार, आता समजा आपली फायनल मेरिट कशी ठरत असते, आता समजा ओबीसी कॅटेगरीचा 128 वर लिस्ट लागली, पण आता 128 वाला मुलगा हा आपण वयानुसार घेत असतो. पण आता तिथं वयापेक्षाही हे एखाद्या मुलाकडे जर आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्याचं जर सर्टिफिकेट असेल तर वयापेक्षाही हे सर्टिफिकेट तिथं काम करत असते. अशा प्रकारे हे सर्टिफिकेट काम करत असते. वेगळं वगैरे असं काही आपल्या भरतीमध्ये कन्सेशन वगैरे आरक्षण वगैरे काही नसते. पण आता वयापेक्षा जर कोणतं
काय म्हणतात त्याला, वयापेक्षा जर आता कोणता जर पार्ट कोणता लक्षात घेत असाल, ते सर्वात आधी तर ह्या आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य हे त्याच्याकडे संबंधित उमेदवाराकडे जर म्हणजे सर्टिफिकेट असेल तर वयापेक्षाही सर्वात आधी हे ग्राह्य धरल्या जाते, अशा प्रकारचा याचा अर्थ होतो. तर आता मित्रांनो, अशा प्रकारे हे डॉक्युमेंट आपल्याकडे सर्वच्या सर्व असणे गरजेचे आहे. कोणाला लागू होतात, कोणाला लागू होत नाही, तर सर्वच्या सर्व डॉक्युमेंटवरती आपण चर्चा केलेली आहे. तर आता तुम्हाला एक करायचं आहे की तुमच्या जवळील सर्वच्या सर्व ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुपवरती असो, तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आशा करतो की तुमचे कन्फ्युजन बऱ्यापैकी या व्हिडिओच्या माध्यमातून दूर झाले असतात. मित्रांनो, जर आता तुम्ही आतापर्यंत जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीचे प्रत्येक अपडेट सोबतच असे व्हिडिओ मी बऱ्यापैकी अपलोड केलेले तुम्ही मला बघतच असाल. तर जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल, पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व इतर मित्रांना पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणखी ज्या काही तुमच्या अडचणी असतील कागदपत्रां रिलेटेड नक्कीच कमेंट करा. नक्कीच मी त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला नक्कीच त्याचा रिप्लाय देईन. जय हिंद.